श्रीगोंदा शहरामधील शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामध्ये अवैध पद्धतीने सुरू असणाऱ्या धंद्यांवरती कारवाई करण्यासाठी आणि पारगाव रोड अभ्यासिकेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मंदिर परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि सतीश बोरुडे उपोषणाला बसले होते। दरम्यान यावेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण सोडण्यात आले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शहरामधील शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामधील अवैध सुरू असलेल्या धंद्यांवरती कारवाई करण्यासाठी आणि पारगाव रोड अभ्यासिकेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मंदिर परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि सतीश बोरुडे उपोषणाला बसले होते। यावेळी पोलीस प्रशासनाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम आणि हवालदार मुकेश कुमार वडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण सोडण्यात आले। तहसील कार्यालय इथे यात्रेनिमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी ग्रामस्थांनी संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत, पारगाव रोडवरील अनधिकृत अतिक्रमण काढावं अशी मागणी केली होती। मात्र प्रशासनानं याबाबत कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे मंदिर परिसरामध्ये उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे, असं भोस यांनी म्हटलंय। उपोषण प्रसंगी नगरपालिकेनं पोलीस स्टेशनला अतिक्रमण काढण्याकामी पोलीस बंदोबस्त मागितल्याची माहिती समजली आहे। सद्यस्थितीला आश्वासनानं उपोषण मागे घेण्यात आलंय। याबाबत लवकरच कारवाई न झाल्यास आम्ही गाव बंद ठेवणार असल्याचे सतीश बोरुडे यांनी म्हटलंय आणि हे उपोषण सोडण्यात आलंय। याबाबत सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। नमस्कार। राष्ट्रसंत शेख मोहम्मद महाराज यांचा यात्रोत्सव सुरू आहे। यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी गाथा पारायण, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण आणि सार्थ योग संग्राम हा जो ग्रंथ मोहम्मद बाबा यांनी लिहिला आहे त्याचं पारायण सोहळा आता सुरू झालेला आहे। खरं तर दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सप्ताह सुरू होतो आणि यात्रा यानंतर मोठ्या आनंदात उत्साहात साजरी होत असते। परंतु हे होत असताना इथला जो कायमस्वरूपीचा एक प्रश्न आहे तो मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, तो म्हणजे राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांच्या समाधीभोवती अनेक अवैध व्यवसाय आहेत आणि हे व्यवसाय हे सगळ्या श्रीगोंदेकरांना माहिती आहेत, पोलिसांना देखील माहिती आहेत। इथून हाकेच्या अंतरावर समोर जर बघितलं तर तिथं मटका चालू आहे डाव्या आणि उजव्या बाजूला, तिथंच पलीकडे बिंगो चालू आहे, पाठीमागच्या बाजूला दारूचा व्यवसाय चाललाय, दारू विक्री करणारे अनेक हॉटेल आहेत, सत्यम वाईन चालू आहे आणि या मोहम्मद महाराजांच्या समाधीच्या पाठीमागच्या बाजूला वेश्या व्यवसाय देखील सुरू आहे। आणि हे अशा सगळ्या व्यवसायांनी मोहम्मद बाबांचा हा जो परिसर आहे या सगळ्या व्यवसायांमुळे परिसराचं पावित्र्य नष्ट होतंय। खरं तर हे राष्ट्रीय दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी शेख मोहम्मद महाराज यांना या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यांना इथला मठ बांधून दिला आणि इथं त्यांच्यासाठी जमीन दिली। त्यामुळं हे भोसले घराण्याचं दैवत आहे आणि संपूर्ण मानवतेला हिंदू मुस्लिम ऐक्य कसं राखावं याचा संदेश देणारे हे संत आहेत आणि म्हणून या संतांचं एक वेगळं आध्यात्मिक महत्त्व श्रीगोंद्याच्या करांच्या वतीने दृष्टीने आहे। एवढंच नाही तर हे श्रीगोंद्याचं ग्रामदैवत पण आहे आणि म्हणून इथला हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असतील, सगळेच्या सगळे धर्मीय लोक हे मोहम्मद बाबा यांना मानतात, त्यांना अभिवादन करतात। त्यामुळे या दैवताचं पावित्र्य राहावं यासाठी आजूबाजूला जो काही विळखा इथल्या 2 नंबरच्या धंद्यांनी घातलेला आहे ते सगळे अवैध धंदे बंद करायचे यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत। त्याचबरोबर ऐतिहासिक श्रीगोंदा शहरामधला प्रमुख चौक आहे शनी चौक, या शनी चौकामध्ये क्रीडा संकुल आणि अभ्यासिका आहे। या अभ्यासिका आणि क्रीडा संकुलाची इमारतच इथल्या अनुसूचित जमातीच्या काही लोकांनी बळकवलेली आहे, म्हणजे डायरेक्ट अवैध कब्जा त्या इमारतीचा केलाय। 3 मजली इमारत आहे, तिच्या शेळ्या, दारूचा धंदा, हातभट्टी, मटका असे सगळे घाणेरडे प्रकार शनी चौकात सुरू आहेत। ही गोष्ट देखील पोलिसांना माहिती आहे, नगरपालिकेला माहिती आहे। अगदी तत्कालीन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांना देखील आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो। सालीमर साहेब देखील यांच्यावरती आम्ही सातत्याने त्याच्या कानावरती गोष्ट घातलेली आहे, मात्र तरी देखील हे अतिक्रमण निघत नाही। हा जो काही कब्जा त्यांनी अवैधरित्या केलेला आहे तो कब्जा मात्र पालिका आणि पोलिसांनी आजपर्यंत तो काढू शकलेले नाहीत आणि म्हणून श्रीगोंद्यामधली ही अभ्यासिका आज रोजी बंद आहे। ही अभ्यासिका सुरू व्हावी, गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी पालिकेकडून सुविधा मिळाव्यात आणि मोफत त्यांना अभ्यासिका मिळावी यासाठी आम्ही हे 2 विषय म्हणजे क्रीडा संकुल अभ्यासिकातलं अतिक्रमण काढणे आणि दुसरा विषय आहे राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांच्या समाधी परिसरातील सगळे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करणे याच्यासाठी आज आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। या ठिकाणी आज आम्ही विविध विषयांच्या अनुसरून आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। जी काय अवैध व्यवसाय या मोहम्मद बाबा परिसरात आहेत
यावर सातत्याने कारवाई झाली पाहिजे. हे अवैध व्यवसायाचा बिमोड झाला पाहिजे व याच लगत असणारे सत्यम वाईन्स हे दुकान याचं स्थलांतर झालं पाहिजे. हे महत्त्वाचे विषय आहेत. आणि आपण पाहतात की काही शनी चौकामध्ये काही लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने दिवसभर भांडणे वगैरे शिवीगाळ त्या दुकानदारांना त्रास देण्याचं काम करतात. हे सर्व या ठिकाणी असणारं जे अतिक्रमण आहे अभ्यासिकेवरलं जो कब्जा आहे या सर्व गोष्टीमुळे होत आहे. श्रीगोंदा नगर परिषदेने आताच आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की आम्ही पोलीस बंदोबस्त मागवला आहे तो तात्काळ मिळावा व हे दोन्ही विषय क्लिअर व्हावेत असे आम्हाला आशा आहे. आणि हे लवकरच होतीलच, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तोपर्यंत आमचा लढा चालू राहील व या विषयाचं गांभीर्य आहे. याच्यामुळं शहरात आज उद्या तारीख ठरल्यानंतर गाव बंदची हाक आम्ही देणार आहोत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीय, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी.